जवानांचा दिवस हा शहीद दिन म्हणून साजरा करतो। आपल्याला आज हे फक्त इतिहासातच पाहायला मिळतं, परंतु आजचा तरुण कशाने शहीद होतोय माहिती आहे? आजचा जो तरुण आहे तो फक्त मुलीसाठी शहीद होतोय, परंतु याला कोणत्याही प्रकारचं हे नाही। परंतु तुम्ही तुमच्यासाठी लढा, तुम्ही तुमच्यासाठी आपल्यावर अन्याय होतो, ज्या क्षणी आपल्याला जाणीव होते की आपल्यावरती अन्याय होतो त्यावेळेला आपण त्या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे। आपण काय करतोय सध्या गुलामीचं म्हणजे ज्या ठिकाणी इंग्रजांचं राज्य जरी नसलं परंतु आपल्यावरती अन्याय होतो किंवा नाही होत हे आपल्यालाही समजत नाही। म्हणून आज 11व्या वर्षी देशाची शपथ घेणारे हे भगतसिंग आहेत आणि आज 11व्या वर्षी मोबाईल हा मुलाच्या हातामध्ये येतो आणि मुलाला देशभक्ती काय काहीच माहीत नाही। आज देशाबद्दल काय चालू आहे फक्त स्टेटसला ठेवायचं की शहीद दिन, पण शहीद दिन का साजरा केला जातो याच्या मागे क्रांतिकारकांनी आपले जे लोक आहेत त्यांनी काय काम केलं हे त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी मुलांना सांगावं लागेल। कारण आपला इतिहास आज आपण कशासाठी भांडतो, जात धर्म, त्या काळामध्ये कोणीही जात धर्मासाठी भांडलेले नव्हते, तर ते फक्त सर्व भारतीय म्हणजे त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक हे फक्त भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठीच लढले। परंतु आज आपण जातीपातीचं राजकारण करून किंवा धर्मामध्ये भेदाभेद करून आपण या ठिकाणी आज काय करत आहोत, भांडण करत आहोत। कुठं आपला इतिहास, कुठं आपलं स्वातंत्र्य, कुठं आपले हुतात्म्यांचे विचार आणि कुठे आज आपले विचार याच्यावरून जर आपण धडा घेतला पाहिजे। परंतु आपण कुणाच्या नादी लागून या ठिकाणी कोणत्या दंगलीत भाग घेऊ नये किंवा कुणाच्याही मागे पळू नये का, कारण याने फक्त आपला विनाशच होतो आणि विनाश झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला मरण कवटाळावं लागतं। परिणामी आपल्या आईवडिलांची चूक नसताना आपल्याला या जगातून जावं लागतं। परंतु त्या वेळेचं जर आपण इतिहासाचा आदर्श घेऊन जर जगलो तर या ठिकाणी ज्या घटना होतात त्या इथून पुढे होणार नाही। तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही जरीही आज जातीपातीच्या राजकारणात दंगलीत भाग घेतला तर या ठिकाणी कुणाचंही नुकसान नाही, तर नुकसान तुमचं आणि तुमच्या आईवडिलांचं होणार। आईवडील रात्रंदिवस काम करून तुमचेच मोठं होण्याची स्वप्न बघतात आणि तुम्ही जर एखाद्या राजकारणाच्या याच्यामध्ये दंगलीमध्ये जर तुम्ही सापडलात तर तुमचं आयुष्य बर्बाद होतं। परिणामी तुम्ही कुठेही काम करू शकत नाही आणि परिणामी हमालीच आपल्या आयुष्याला येते। परंतु त्या ठिकाणी कुणाची हुजरेगिरी करण्यापेक्षा या 3 शहीद जवानांकडून एवढंच शिका की इतरांची हुजरेगिरी करण्यापेक्षा स्वतःचं जे अस्तित्व असेल, स्वतःचा अन्यायाविरुद्ध लढायला शिका, तरच ह्या हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली वाहिली जाईल। जय हिंद, जय भारत।